आजपासून आपण गीतेचा 8वा अध्याय पाहणार आहोत. दर महिन्यात आपण एक अध्याय बघत आहोत. 7 अध्याय आतापर्यंत झाले आहे. ही जी साधना याला आपण म्हटलेलं आहे श्रवण साधना, कारण याच्यामध्ये प्रत्येक अध्यायातला प्रत्येक जो श्लोक आहे त्याचा अर्थ आपण ऐकत आहोत. आता 7व्या अध्यायामध्ये शेवटी भगवंतानी असं सांगितलं की जे लोक कर्माला जाणतात, अध्यात्माला जाणतात, अधिभूत आणखीन अधिदैव याला जाणतात, ते मुक्त होतात. आणि मरणाच्या वेळेस जे लोक माझं ध्यान करतात, प्रयाण काले पिचमाम ते विदुर्युक्त चेतसः. प्रयाणकाल म्हणजे मरणकाल, शेवटच्या क्षणी जे लोक मला जाणतात ते माझ्याशी एकरूप होऊन जातात, युक्त चेतस. तर आता इथे फार मोठे मोठे हे शब्द भगवंताने उच्चारले, तर अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आला की प्रयाणकाल म्हणजे मरणाच्या वेळीच तो योगी पुरुष कसं काय तुमचं स्मरण करतो. त्यानंतर तुम्ही म्हणतात अध्यात्म, कर्म, अधियज्ञ, अधिदैव हे जो जाणतो तो ज्ञानी आहे. त्यामुळे हे सगळे शब्द तर एकदम नवीन आहे, आम्हाला काही माहितीच नाही. आता रोजच्या व्यवहारामध्ये हे शब्द येतात का? अधियज्ञ, अधिभूत, असं कोणी म्हणत नाही मी जरा अधियज्ञ करून येतो, बाजारात जाऊन येतो, भाजी घेऊन येतो, हे सगळे व्यवहारातले शब्द आहेत. पण अधिभूत वगैरे काही माहीत नाही आहे. तर इथे शंकराचार्यजी आपल्या भाष्यामध्ये म्हणतात ते ब्रह्म तद्विदु कृष्णम इत्यादीना भगवता अर्जुनस्य प्रश्न बीजानी उपदिष्टानी. शेवटच्या श्लोकांमध्ये भगवंतानी असे काही शब्द बोलले ते की त्याच्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आला. आणि याला काय म्हणतात? प्रश्न बीजम. प्रश्नाचं बीज काय? ते शेवटचे श्लोक 7व्या अध्यायाचे. आणि हे तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं आहे की भगवद्गीता म्हणजे एक पूर्ण मोठं प्रवचन आहे. असे वेगवेगळे अध्याय जरी आपण केले आहे, पण भगवंतानी ते एक सरसकट पूर्ण भाषण दिलं आहे. त्याचे विभाजन, त्याचा विभाग आपण केलेला आहे. म्हणून एका अध्यायाचा संबंध दुसऱ्या अध्यायाशी आहे. याला म्हणतात अध्याय संगती, श्लोक संगती. अनेक वेळा मी सांगितलं आहे, एक श्लोकाचा संबंध दुसऱ्या श्लोकाशी, एक विचारांचा संबंध दुसऱ्या विचाराशी. जेव्हा कोणी भाषण किंवा प्रवचन करतं तर एक विचार तो बोलतो, मग त्याच्याशी संबंधित दुसरा विचार, मग तिसरा विचार. त्याच्यामध्ये एक साखळी असते ना. तर इथे सुद्धा भगवंतानी एक विचाराची साखळी तयार केली. अर्जुनाने प्रश्न केले, भगवंतानी उत्तर दिले. याप्रमाणे पूर्ण हा संवाद झालेला आहे. तर आता अर्जुनाने जेव्हा हे प्रश्न ऐकले अधिभूत वगैरे, तर तो विचारतो, म्हणे हे काय आहे हे जरा आम्हाला तुम्ही सांगा. आणि या पहिल्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाचे प्रश्न आहे. याचा एक अर्थ काय? अर्जुनाने 7वा अध्याय ऐकला. जर ऐकला नसता त्याच्या मनामध्ये प्रश्न आलेच नसते. तर पहा, प्रश्नबीजानी उपदिष्टानी अत तत्प्रश्नार्थम. त्याच्या मनामध्ये प्रश्नाचं एक बीज जणू काही उत्पन्न झालं. तर आता तो विचारतो. अर्जुन उवाच किं तत् ब्रह्म किमध्यात्मम्
किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। बरोबर म्हणून अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधियज्ञः प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः। हे पुरुषोत्तम, अर्जुनाने भगवंताचं हे नाव उच्चारलंय, संबोधन दिलंय पुरुषोत्तम. पुरुषोत्तम शब्द 15व्या अध्यायामध्ये येतो. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मे इति उदाहरितः. पुरुषोत्तम म्हणजे काय? जो उत्तम आहे आणि पुरुष आहे. एक शब्द एक अर्थ काय होईल? पुरुषाणाम उत्तम, पुरुषांमध्ये उत्तम. पण तो अर्थ इथे लागू होत नाही. जो पुरुष आहे आणि जो उत्तम आहे, जो उत्तम पुरुष आहे. आणि ते पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्री या अर्थामध्ये नाही. पुरुष म्हणजे नर नारी त्या अर्थात. पुरुष म्हणजे पूर्णत्वात पुरुष, जो पूर्ण आहे त्याला म्हणतात पुरुष. शंकराचार्य 2-3 अर्थ नेहमी करतात. जो पूर्ण आहे त्याला म्हणतात पुरुष, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच कमतरता नाही. ज्ञानाच्या दृष्टीने, शक्तीच्या दृष्टीने, गुणांच्या दृष्टीने आपल्यामध्ये पहा वेगवेगळ्या प्रकारच्या अपूर्णता आहे. हो काय म्हणतात, शक्ती तर आहे माझ्याकडे पण बुद्धी नाही आहे. म्हणजे बुद्धीच्या दृष्टीने मी अर्धवट अपूर्ण. बुद्धी आहे पण गुण नाही आहे. भागवतामध्ये हा प्रसंग येतो. जेव्हा समुद्रमंथन झालं त्याच्यातून लक्ष्मी देवी निघाली आणि ती हातामध्ये जयमाळ घेऊन, म्हणजे लग्न करायचं आहे तिला. पण म्हणे मी कोणाच्या गळ्यामध्ये माळ टाकीन? तर म्हणे जो सर्व गुण संपन्न असेल, ज्याच्यामध्ये एकही दोष नाही, एकही प्रकारची अपूर्णता नाही, कमतरता नाही. आता सगळे तिथे असे लाईनीमध्ये उभे आहे. सगळी देवता, दानव आणि लक्ष्मी एकेकाला पाहत आहे. एकाला पाहिलं म्हणे हा तुझं रूप तर छान आहे, सुंदर आहे, पण वरचा मधला रिकामा, म्हणजे बुद्धी नाही आहे. एकाकडे ज्ञान आहे पण सौंदर्य नाही आहे. तिसऱ्याकडे ज्ञान आहे, सौंदर्य आहे, पण शक्ती नाही आहे. चौथ्याकडे सगळं आहे पण काय, तर म्हणे तुझा आकार फार लहान आहे. म्हणजे काही ना काही दोष. शेवटी त्या लक्ष्मीनी पाहिलं की कोणीतरी झोपलेलं आहे तिथे. म्हणे हा कोण आहे? आणि तो रांगेमध्ये उभा नाही आहे, म्हणजे त्याला मला, म्हणजे माझी आवड नाही आहे, माझी इच्छा नाही त्याच्या. म्हणे मग तर मी याचंच वरण करेन, पण आधी पाहिजे की याच्यामध्ये गुण आहे की नाही. आणि ते पांघरून घेऊन असे ते झोपलं होतं. बाजूला केलं तिथे कोण? साक्षात नारायण. आता नारायणामध्ये काही दोष नाही, सगळ्या प्रकारे तो पूर्ण आहे. तर मग जयमाळ त्यांनी लक्ष्मीने त्यांच्या गळ्यात टाकली.
आणि भगवंताचं झोपल्या झोपल्याच लग्न झालं. लक्ष्मी नारायण झाला. म्हणजे आपण म्हणतो लक्ष्मी नारायण. देवाने म्हटलं काय झालं, म्हणे लग्न झालं. देव फार थकून गेले होते म्हणून झोपले होते, अशी गोष्ट आहे तिथे भागवतामध्ये. कारण एवढं ते काम करत होते त्या समुद्रमंथनासाठी. सगळ्या एक एक घटक जे जे होते त्यांना आणत होते. आणि आता तुम्ही करा मंथन, मी झोपतो. तर सांगण्याचा मुद्दा काय, पूर्ण कोण आहे तर म्हणजे नारायण. पूर्णत्वात पुरुष. आणि तोच पूर्ण नारायण आपल्या या पुरी नवद्वार रूपी नगरीमध्ये झोपलेला आहे. म्हणून त्याचं नाव आहे पुरी शयनात इति पुरुष. जो पुरीमध्ये झोपतो त्याला म्हणतात पुरुष. दोन अर्थ झाले. जो पूर्ण आहे त्याला म्हणतात पुरुष, आणि जो पुरीमध्ये झोपतो, पुरी म्हणजे ही नगरी, शरीर. शरीरामध्ये झोपतो म्हणजे काय, झोपतो म्हणजे तो काही करत नाही, अकर्ता आहे. पण त्याच्या उपस्थितीमुळे सगळ्या इंद्रिया, मन, बुद्धी काम करत आहे. तर अर्जुनाला ते माहीत आहे, म्हणून तो म्हणतोय हे पुरुषोत्तम, तुम्हीच पुरुष आहात, तुम्ही पूर्ण आहात, तुम्हीच आत्मरूपात बसलेला आहात. आणखीन तुम्हीच उत्तम आहात, बाकी सगळे खालचे. तर हे पुरुषोत्तम किम तत् ब्रह्म. तुम्ही आत्ता मागच्या अध्यायात सांगितलं की जो ब्रह्माला जाणतो तो पूर्ण होऊन जातो. त्यामुळे ते ब्रह्म म्हणजे काय हे आम्हाला सांगा. पहिला प्रश्न आहे किम तत् ब्रह्म, ते ब्रह्म काय. दुसरा प्रश्न आहे अर्जुनाचा किम अध्यात्मम. आता अध्यात्म शब्द आपण परिचय आहे थोडा. अध्यात्म शब्द आपल्या कानावर आलेला आहे. हा आध्यात्मिक साधक आहे, तो आध्यात्मिक साधना करतो असं म्हणतो. आता उद्यापासून मी सुद्धा आध्यात्मिक होईन असं म्हणतो. तर एक आहे लौकिक भौतिक जग आणि एक आहे आध्यात्मिक जग. तर अध्यात्म म्हणजे काय नेमका अर्थ अध्यात्माचा. अध्यात्म म्हणजे प्रवचन अटेंड करणं, त्याला अध्यात्म म्हणतात. की श्लोकाचं काय पाठांतर करणं त्याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय. आता बा हे अर्जुनाचे प्रश्न आपले सुद्धा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे किम कर्म. कर्म कशाला म्हणतात, किम कर्म पुरुषोत्तम. आता कर्म तर फार सोपा आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. कर्म म्हणजे काय, मी काम करत आहे. पण आता अर्जुनाने इथे विचारला आहे म्हणजे त्याचा काही विशिष्ट अर्थ असायला पाहिजे. आता जर विचारलं की कर्माची परिभाषा जरा सांगा, कर्म कशाला म्हणतात, सगळ्याची परिभाषा फिक्स केली पाहिजे. याला म्हणतात कर्म. एकाला विचारलं कर्म म्हणजे काय, म्हणे जे मी मुळीच करत नाही. आलस्य त्याचं विरुद्ध म्हणजे काय आपण म्हणतो कर्म. निष्क्रियता आळस आणि सक्रियता म्हणजे कर्म आपण असं म्हणतो. पण इथे भगवंतानी काय उत्तर दिलं ते आपण पाहू. पण अर्जुनाने ते प्रश्न केला म्हणजे अर्जुनालाही त्याबद्दल थोडीशी शंका आहे की मी जो अर्थ समजलेला आहे तो बरोबर आहे की नाही. जर अर्थ बरोबर नाही तर तुम्ही जरा त्याच्यामध्ये सुधार करा. तर किम कर्म, 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न अधिभूतम च किम. अधिभूत कशाला म्हणतात. अधिभूत, भूत तर माहिती आहे पण अधिभूत काय आहे. आता भूत शब्दाचे अर्थ वेगवेगळे घेतात लोक. प्रेताच्या अर्थामध्ये भूत प्रेत, पण तो अर्थ नाही आहे इथे की वेगळाच आहे. अधिभूत तर किती झाले 4. 5वा प्रश्न अधिदैवम किमुच्यते. अधिदैव म्हणजे काय, अधिदैव कशाला म्हणतात. मराठीमध्ये अधिदैव शब्द यूज करतो ना आपण, उपयोग. अधिदैव नाही करत.
मराठीमध्ये नाही, संस्कृतचा शब्द आहे. हां, अधिदैव. किती झाले? 5 झाले ना. 6वा प्रश्न, अधियज्ञ कोणाला म्हणतात? अधियज्ञ कोणता? अधियज्ञ म्हणजे काय? आणखीन तो अत्र देहेस्मिन, या देहात कोण व कसा असतो? तो जो अधियज्ञ आहे तो या देहामध्ये कसा असतो? म्हणजे असा प्रश्न आहे. त्याला एवढं माहिती की देहामध्ये काहीतरी आहे, पण तो कसा आहे? तर सोपं, अधियज्ञ म्हणजे काय त्याला हे समजा. इथे अर्जुनाने असं म्हटलेलं आहे की देहेस्मिन मधुसूदन, म्हणजे अधियज्ञाचा संबंध कशाशी आहे? देहाशी आहे असं मला वाटतं, पण तो देहामध्ये कसा आहे? कथम, ते मला सांग. म्हणजे काय आहे अधियज्ञ आणि तो कसा आहे? असं 2 प्रश्न झाले इथे. कथम, कह. कह म्हणजे कोण आणि कथम म्हणजे कसा. तर किती झाले एकूण? 7. आणि 8वा प्रश्न, प्रयाणकाले च कथम नेयोसी. म्हणे मरणाच्या वेळी जे नियतात्मभी म्हणजे ज्यांनी मनावर निग्रह केलेला आहे, मनावर ताबा मिळवलेला आहे, असे हे योगी लोक मरणाच्या वेळी कसे काय जाणतात त्या तत्वाला? कथम नेयोसी. मरणकाळी तुला म्हणजे देवाला, भगवंताला, तुला ते कसे जाणतात? आता मरणाच्या वेळी तर लोकांची मनस्थिती काही वेगळीच असते. इतकं दुःख, वेदना, आणि अशा अवस्थेमध्ये ते तुला कसे काय जाणतात? अर्जुन विचारतो. म्हणजे तुमचं स्मरण तो ते करतात? आश्चर्य आहे. एक तर मरणाची वेळ काय माहीत नाही. मरणाची वेळ आपल्याला दिली तर खूपच छान. 10 वाजून 10 मिनिटावर मरण येईल तर 9 वाजता आपण बसून ध्यानासाठी, किंवा 9:45 वाजता, 1 तास नाही बसू शकत. तर आता ती वेळ माहीत नाही, आणि त्या वेळेमध्ये कसं काय तो तुझं ध्यान करतो हे तुम्ही मला सांगा. याप्रमाणे इथे हे किती झाले प्रश्न? 8 प्रश्न झाले. आता याच्याच उत्तरामध्ये भगवंतांनी 8वा अध्याय सांगितला. आता पहा, प्रश्न आहे, लगेच भगवंतांनी उत्तर दिलं आहे, काही इकडे तिकडे न करता, इकडे तिकडे न जाता. जसं जणू काही भगवंताला काय एक प्रश्नपत्र दिलं आहे, सोडवा आता याला. भगवंत म्हणतो ठीक आहे. श्री भगवान उवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गकर्मसंगितः श्रीभगवानुवाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गकर्मसंगितः. अच्छा, भगवंतांनी ज्या क्रमामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले त्या क्रमानेच उत्तर दिलेले आहे. कधी कधी असं असतो, जो विद्यार्थी असतो तो प्रश्न आधी सोडवतो जे त्याला येत असतं चांगल्या रीतीने, असं असतं ना. ज्याचं उत्तर चांगलं आहे तर तो आधीच लिहितो. आता देवाला सगळेच उत्तर येत आहे, म्हणून देवाने क्रमाने ते उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे ब्रह्म कशाला म्हणतात तर इथे म्हणतात येषां प्रश्नानां यथाक्रमं निर्णयाय. क्रमाने निर्णय देत आहे ते.
शंकराचार्य इथे म्हणतात. त्याच्यामुळे ब्रह्म म्हणजे काय तर पहा, अक्षरम, अक्षरम ब्रह्म झालं. एका शब्दात उत्तर झालं आहे, पण अजून ते दोन शब्द अजून दिले आहे. पण मूळ लक्षण काय दिलेलं आहे ब्रह्माचं, म्हणजे ब्रह्म म्हणजे काय, अक्षर, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि या शब्दामुळेच या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. अक्षर ब्रह्मयोग. तर अक्षरम ब्रह्म परम. ब्रह्म कशाला म्हणतात तर अक्षराला ब्रह्म. आता ते अक्षर म्हणजे आपले हे बाराखडीतले अक्षर नाही, क ख ग ग ते नाही. अक्षरम म्हणजे ज्याचं क्षरण होत नाही, न क्षरती इति. आता जगामध्ये तुम्ही इतक्या वस्तू पाहतात, त्या वस्तूंमध्ये हे लक्षण लागू होतं का? ज्याच्यामध्ये लागू होईल त्याला तुम्ही म्हणा ब्रह्म. जगामध्ये सगळ्याच वस्तू कशा आहे, नाशवान, नाशवान. त्यामुळे एक अविनाशी तत्व आहे, त्यालाच म्हणतात ब्रह्म. एवढं इथे सांगितलं. अच्छा, पुढे आणखीन म्हणतात अक्षरम ब्रह्म परमम. हां, इथे परमम शब्द सुद्धा जोडून घ्या त्याच्यामध्ये. हे पहा, असं आहे, अक्षर शब्दाचा अर्थ अनेक वेळा प्रकृती सुद्धा होतो. दुसऱ्या अर्थामध्ये सुद्धा अक्षर शब्दाचा प्रयोग होतो, पण इथे परमम विशेषण टाकलंय, त्यामुळे असं अक्षर तत्व जे सुप्रीम आहे, जे सगळ्यात श्रेष्ठ आहे. परेण विशेषणात परम शब्द इथे सांगितला आहे, म्हणून इथे दुसरा काही अर्थ घ्यायचा नाहीये. अक्षर अनेक वेळा काय म्हटलेलं आहे, जीव सुद्धा अक्षर आहे की नाही. जीव आता नाश नाही होत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. आता हे लक्षण तिथेही लागू होत आहे, सनातन. अच्छा, जर जगालाही जर पाहिलं तुम्ही तर जग सुद्धा नित्य आहे. ते बदलत आहे पण नित्य आहे, कधी शून्य होत नाही. व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त होत आहे. तर एका दृष्टीने ते सुद्धा अक्षर आहे. कळतंय? जग सुद्धा नित्य वाटतं आपल्याला. नदी जशी वाहत आहे की नाही नित्य, जरी त्याच्यामध्ये बदल होत आहे पण काय तीच नदी आहे. याला म्हणतात प्रवाही नित्यता. एक शब्द काय, प्रवाही नित्यता. नित्यता दोन प्रकारची, एक कूटस्थ नित्यता आणि एक प्रवाही नित्यता. प्रवाही नित्य म्हणजे नित्य आहे पण एकसारखं नाही, त्याच्यामध्ये बदल आहे. पण जेव्हा इथे आपण ब्रह्म शब्द म्हणतोय तर ब्रह्म प्रवाही नित्य नाही आहे, एक रस अखंड एकसारखा आहे. म्हणून शंकराचार्य इथे म्हणतात परमम शब्द इथे टाकलेला आहे, म्हणून इथे दुसरा अर्थ घ्यायचा नाही आहे. असं जे एक तत्व ज्याच्यामध्ये कुठेच कधीच बदल होत नाही, अक्षरम ब्रह्म परम. आणि या ब्रह्माचंच मन उपनिषदामध्ये ओंकार म्हटलेलं आहे. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन् मामनुस्मर. इथेच येईल यातच. तर त्या ब्रह्माचं नाव काय झालं, ओम. तो ओम म्हणतात आपल्याला कोणाची आठवण आली पाहिजे, तो म्हणजे ब्रह्माची. तो ओंकारस्य च ओम इति एकाक्षरम ब्रह्म इति परेण विशेषणात अग्रहणम. परमम ब्रह्माचं असं लक्षण सांगितलं आहे, त्रिविध परिच्छेद शून्य असं एक शब्द आहे. म्हणजे कोणता शब्द आहे, त्रिविध परिच्छेद शून्य. म्हणजे देश काळ वस्तू तिघांच्या मर्यादा त्याच्यामध्ये नाही आहे. प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये जी वस्तू आहे त्याला म्हणतात ब्रह्म.
बृहत्वात ब्रह्म, हे बृहत आहे, म्हणजे एका देशामध्ये दुसऱ्या देशात नाही, एका काळामध्ये दुसऱ्या काळात नाही, असं नाही. तर या एका प्रश्नाचं उत्तर झालं, किम तत् ब्रह्म, अक्षरम ब्रह्म. अच्छा, आता दुसरं काय, तर म्हणजे दुसरा प्रश्न होता किम अध्यात्मम, अध्यात्म कशाला म्हणतात. तर भगवंतानी काय उत्तर दिलं आहे, स्वभावोध्यात्म उच्यते, स्वभावाला म्हणतात अध्यात्म, स्वभावाला म्हणतात अध्यात्म. अरे म्हणे हा अर्थ कसा काय, स्वभाव, आता सगळ्यांचा स्वभाव काय वेगवेगळा आहे, तर मग अध्यात्म अनेक झाले. मग स्वभाव म्हणजे काय ते, तर इथे म्हणतात फार इथं गंभीर सगळे अर्थ आहे. स्वभाव म्हणजे आता 2-3 अर्थ आहेत अध्यात्माचं. स्वभाव म्हणजे स्वस्य भाव, स्वतःची जी सत्ता आहे, अस्तित्व आहे, असं अस्तित्व जे ज्याचं काही रूप रंग आकार नाही आहे, चैतन्य, सोपार्थ काय चैतन्य, त्याला म्हणतात अध्यात्म. तिकडं उघडं आहे का, उघडं आहे का तिकडं, तुम्हाला जायचं होतं का. अच्छा, फोन झाला मला वाटलं. तर स्वस्य भाव, स्वभाव अध्यात्म, चैतन्याला अध्यात्म म्हणतात. नाही तर सोपा अर्थ. दुसरा इथे अर्थ खूप छान दिला शंकराचार्यांनी, देहापासून आत्म्यापर्यंत जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांना अध्यात्म म्हणतात. परत मी सांगतो, देहापासून आत्मचैतन्यापर्यंत. आपल्या व्यक्तिमत्वाचं जर आपल्याला पूर्ण परिचय करून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय काय आहे गोष्टी, तर सुरुवात कुठून करायची, शरीर. तर शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, हे सगळं काय आहे अध्यात्म. वासना, संस्कार, आणि मग शेवटी काय, आत्मचैतन्य. म्हणजे बाहेर जर आपण यात्रा सुरू केली, प्रवास, तर कुठपर्यंत पोहोचू आपण, आत्मचैतन्य. शंकराचार्य म्हणतात, देहम अधिकृत्य प्रत्यगात्मतया, देहापासून आत्म्यापर्यंत या ज्या सगळ्या वस्तू आहे, घटक आहे, याला म्हणतात अध्यात्म. आता या सगळ्या गोष्टींमध्ये काय, आपली आत्मबुद्धी आहे. जिथे जिथे आत्मबुद्धी आहे त्याला म्हणतात अध्यात्म. आत्मबुद्धी म्हणजे मी, शरीराला मी मानतो, तर शरीर काय झालं, अध्यात्म. इंद्रियांना काय म्हणतो, मी म्हणतो, तर इंद्रिया सुद्धा काय झाले, मी. मन, बुद्धी, सगळ्यामध्ये आपली आत्मबुद्धी. आत्मबुद्धी शब्द कळतो का, अहमबुद्धी. जिथे जिथे मीपणाचा भाव आहे ते सगळं अध्यात्म आहे. अच्छा, म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये या सगळ्यांचा अभ्यास होतो की नाही. अध्यात्मशास्त्र म्हटलं म्हणजे काय, मन काय, बुद्धी काय, वासना काय, संस्कार काय, एक तर हे झालं. दुसरं, यांचा आपसामध्ये कसा संबंध आहे की नाही, हे एकमेकाला कसे प्रभावित करतात, याचा अभ्यास म्हणजे काय, अध्यात्माचा अभ्यास. मनामध्ये इच्छा उत्पन्न होते, तर ती इच्छा शरीराला प्रेरित करते, मग शरीराने आपण काय करतो, कर्म. तर हे, अच्छा, इच्छा कशामुळे उत्पन्न होतात, तर म्हणजे वासनांमुळे. आपल्या मनामध्ये अनेक वासना दडलेल्या आहेत. वासना म्हणजे इम्प्रेशन्स, उमटलेले आहे ना, अनेक काय संस्कार बिंबलेले, ठसे उमटलेले. सगळ्यांमध्ये इच्छा वेगवेगळे काम होते, कारण सगळ्यांमध्ये वासना वेगवेगळ्या आहे.
कोणामध्ये शास्त्र वासना आहे, कोणामध्ये भक्तीची वासना आहे, कोणामध्ये खेळाची वासना आहे. वासनेमध्ये फरक आहे. तर वासनेमुळे इच्छा, इच्छेमुळे कर्म, कर्मामुळे मग फळ. फळ सुद्धा दोन प्रकारचं, सुख आणि दुःख. ते सुद्धा मी कुठे भोगतो? मनामध्ये त्याचा भोग होतो. तर हे जे संपूर्ण मेकॅनिझम आहे, मेकॅनिझम एक मशीन असतं आणि त्या मशिनीमध्ये सगळे पार्ट त्याचे एकमेकाशी जुळलेले असतात. आणि जो चांगला मेकॅनिक आहे तो त्याला जाणतो. आणि याच्यामुळे काय खराबी आलेली आहे, याला दुरुस्त करावं लागेल. म्हणे मी ब्रेक मारत आहे पण ब्रेक लागतच नाही, काय झालं? हॉर्न वाजवत आहे, काही ना काही बिघाड झालेला आहे. तर ज्याला ज्ञान आहे त्याला आपण म्हणू हा मेकॅनिक आहे. एकदा एकाची गाडी बिघडली हायवेवर, तिथे काही दुकान नाही, बऱ्याच लांब तो गेला माणूस आणि त्यांनी एकाला बोलवलं. तर म्हणे ठीक आहे पाहतो मी काय झालं. त्यांनी ते बोनेट उघडलं, एक काहीतरी स्क्रू होता तो बदलला, आणखी ती गाडी चालू झाली. आता याने विचारलं किती पैसे झाले? तर तो म्हणाला 501 रुपये. किती? 501. सांगितलं होतं 501. म्हणे हे काय, एक स्क्रूचे एवढे पैसे कसे काय? म्हणे स्क्रूचं दाम, पैसा जो आहे 1 रुपया आहे, पण कोणता स्क्रू बदलायचा या ज्ञानाचं जी किंमत आहे ती 500 रुपये. कळलं ना? म्हणजे ज्ञान किती महत्वाचं. एवढीशी गोष्ट असते पण ती आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण काही करू नाही शकत. तर आध्यात्मिक पुरुष म्हणजे कोण? ज्याला या आत्मधलं सगळं मेकॅनिझम माहिती आहे. त्याला मन कसं प्रभावित होत आहे, मनावर कसा ताबा मिळवायचा, इंद्रियांवर कसा ताबा मिळवायचा. अध्यात्मशास्त्रामध्ये याचाच अभ्यास होतो. आता आपण गुरुवारी तत्वबोध ऐकत आहोत ना, तत्वबोधावर ऑनलाईन हे अभ्यास वर्ग सुरू आहे. आता शम, दम, उपरती, श्रद्धा, सगळ्याचा संबंध कोणाशी आहे? मनाशी आहे, बुद्धीशी आहे, शरीराशी आहे. तर अध्यात्म म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग याचं ज्ञान मिळवण्याने काय होईल? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय सौंदर्य वाढेल. एकदा मला माहीत झालं की अच्छा बुद्धी अशी काम करते आणि असं जर विचार केला तर तिचं सौंदर्य वाढेल. हा विचार केला तर मी बुद्धिमान म्हणवला जाईल. तर मी तो विचार करेन. गीतेच्या 15व्या अध्यायात म्हटलेलं आहे बुद्धिमान. बुद्धिमान कोणाला म्हटलेलं आहे? जो या तत्वाला जाणतो. कृतकृत्यश्च भारत 15वा अध्याय आहे ना, 15वा की 12वा? 15वा शेवटचा श्लोक काय? ये तो धर्म्यामृतमिदं न इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद् बुद्ध्वा, याला जाणून, एतद् बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. तर बुद्धिमान जो ज्यांनी बुद्धीला समजलाय आणि बुद्धीचा उपयोग केला आहे, तर याला सगळ्याला म्हणतात अध्यात्म. सुंदर. तर मी आध्यात्मिक आहे जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा म्हणजे काय, मला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे किंवा ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे, त्याला आपण काय म्हणू? आध्यात्मिक. झालं. तर दोन अर्थ झाले. स्वभावो अध्यात्म उच्यते. स्वस्य भाव आत्मचैतन्याला अध्यात्म म्हणतात. आणि दुसरं शरीरापासून आत्म्यापर्यंत ज्या गोष्टी आहेत त्याला अध्यात्म. तर दोन प्रश्नांचे उत्तर झाले. आता तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न काय? कर्म कशाला म्हणतात? किम कर्म पुरुषोत्तम.
कर्म शब्दाचं उत्तर आता दिलं आहे, म्हणे भूतभाव उद्भव कर. प्रत्येक प्रश्नाचे 2-2 उत्तर दिले. काय झालं? एकदम उलटी एकदम येत नाही. खोकला म्हणजे ठीक आहे, साधारण होतं, पण एकदम वळून गेल्यानंतर काय झालं, उलटी जाते होते का? अच्छा, तर कर्म म्हणजे काय, तर इथे 2 त्याचे लक्षणं सांगितले. भूतभाव उद्भव कर, म्हणे ज्याच्याद्वारे उत्पत्ती होते. उद्भव म्हणजे काय? उत्पत्ती. म्हणजे कोणाची उत्पत्ती? भूतभाव, भूतानां भाव भूतभाव तस्य उद्भव, भूतवस्तू उत्पत्ती करह इत्यर्थ. आता असं आहे, उत्तर आहे. आपल्याला वाटलं कर्म म्हणजे, आपल्याला वाटलं की फार सोपं उत्तर असेल. कर्म म्हणजे काय? हातपायाने जे मी करत आहे त्याला कर्म म्हणतो. पण असं नाही. ज्याच्यामुळे सगळ्या भूतांची उत्पत्ती होत आहे, हो, त्याला म्हणतात. आणि दुसरं इथे म्हटलेलं आहे विसर्ग कर्मसंगीतम. विसर्ग म्हणजे विसर्जनम. विसर्जनम म्हणजे त्याग. त्यागाला कर्म म्हटलेलं आहे. लक्ष देऊ नये का? फारच किती सखोल आहे हे, इतकं सोपं नाही आहे. ज्याच्याद्वारे उत्पत्ती होते सगळ्या भूतांची त्याला म्हणतात कर्म, पहिला. आणि दुसरं म्हणजे त्याग, त्यागाला कर्म म्हटलेलं आहे. आणि हे कसं काय त्यागाला कर्म? म्हणजे ग्रहण केल्याने कर्म नाही होत. म्हणजे ग्रहण म्हणजे कर्म नाही, त्याग म्हणजे कर्म. 2 लक्षणं इथे सांगितले. द्रव्यस्य परित्याग स एष विसर्ग लक्षण कर्म, त्याला म्हणतात. याचा अर्थ काय होते? त्याचा अर्थ असा आहे, जेव्हा त्याचं विवरण करतो ना तेव्हा सोपं होतं. नुसतं असं वाटतं की जरा कठीण वाटतं. तर असं आहे, जे आपण जेव्हा कर्म करतो, कर्मामध्ये त्याग होतं की नाही, आपल्या एनर्जीचा लॉस होतो की नाही. एनर्जी म्हणजे ऊर्जा, पैसा, वेळ. जोपर्यंत याचा तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत कोणतंच कर्म होत नाही. कर्मामध्ये आपल्याला त्याग करावा लागतो. आपल्याला वेळ द्यावा लागतो, वेळेचा त्याग, पैशाचा त्याग करावा लागतो. तर नुसतं बसून राहण्याने काही होत नाही. तर कर्म आपण करतो तर आपली जी ऊर्जा आहे, शक्ती आहे, तिचा क्षण. अच्छा, जेव्हा असं होतं तेव्हाच काहीतरी उत्पत्ती होते. आता घर बनवायचं आहे तर किती आपल्याला त्याग करावा लागतो? पैसे नुसतं खिशात ठेवून घर नाही बनणार. त्यागे नाही केले. जे काही आज आपण उत्पन्न केलंय त्याच्यासाठी आपण भरपूर त्याग केलाय, तेव्हाच ती व्यक्ती घडली आहे किंवा त्यांनी जे काही मिळवलं आहे. घराचा त्याग करावा लागतो, सुख सोयी त्यांचा त्याग करावा लागतो, तेव्हाच तो माणूस काही कर्म करू शकेल. आणि जेव्हा तो करतो, आता शेतकरी किती त्याग करतो, तेव्हाच तो त्या काय पीक उत्पन्न करतो. भूतभाव उद्भव कर. तर याप्रमाणे कर्मामध्ये हे 2 म्हणजे शब्द इथे 2 अर्थ त्यांनी सांगितले. एतस्मात्, याप्रमाणे कर्म शब्दाचा हा अर्थ आहे. भूतभाव उद्भव कर विसर्ग. तर 3 प्रश्नांचे उत्तर झाले. पहिला काय? पहिला प्रश्न काय होता? ब्रह्म काय? तर उत्तर काय झालं? अक्षर, परम अक्षर त्याला म्हणतात ब्रह्म. अध्यात्म त्याला म्हणतात स्वभावाला अध्यात्म. आता परत रिपीट नाही करत. आणि तिसरं म्हणजे ज्याच्याद्वारे उत्पत्ती होते सगळ्या विषय आणि ज्याच्यामध्ये आपल्याला त्याग करावा लागतो त्याला म्हणतात कर्म. इथे शंकराचार्य, इथे मराठीमध्ये म्हणतात सृजन शक्तीलाच कर्म असे म्हणतात. सृजन शक्ती.
आता पुढचा प्रश्न काय होता? अधिभूतम किम? तपा अधिभूतम क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहवृतां वर अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र इथे अर्जुनाचं फार सुंदर संबोधन दिलं आहे. अर्जुनाचं संबोधन इथे दिसत आहे तुम्हाला. देहभृतां वर, नरश्रेष्ठ असं देह धारण करणारे जेवढे लोक आहेत त्याच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ मनुष्य अर्जुनाला इथे म्हटलेलं आहे. म्हणजे हे नरश्रेष्ठ अधिभूतम काय तो विचारत आहे ना, तर म्हणजे क्षरो भाव अधिभूतम. क्षरभाव, क्षरभाव म्हणजे जे विनाशवान आहे त्याला म्हणतात काय? अधिभूत. म्हणजे संपूर्ण जग, या जगाला काय म्हटलेलं आहे? क्षर. याच्या उलट काय होतं? अक्षर. त्याला काय म्हटलं होतं? ब्रह्म. आहे की नाही? तर अधिभूतम क्षरती प्राणिजातम अधिकृत भवति इति कः असौ क्षर क्षरती इति विनाशी यत्किंचित जनिवत वस्तू इत्यर्थ. ज्याचाही जन्म होतो त्याचा नाश होतो. जी काही जन्म घेणारी वस्तू आहे ती सगळी काय झाली? अधिभूत. कारण ज्याचा जन्म आहे त्याचा मरण आहे, त्याचं मरण आहे, विनाश आहे. तर अधिभूत म्हणजे म्हणून या जगाला आपण म्हणतो भौतिक जगत, मटेरियलिस्टिक वर्ल्ड. जेवढं मॅटर आहे ते सगळं काय? मटेरियल. ते सगळं नष्ट होणार आहे. भौतिकवादी म्हणजे भूत वस्तूंनाच जो मानतो बस, आहे की नाही? अधिभूतम एवढीशीच परिभाषा आहे. क्षरभाव ज्याच्यामध्ये नाश आहे तो अधिभूत झाला. पुढचा प्रश्न होता अधिदैव म्हणजे काय? तर अधिदैव म्हणजे पुरुषश्चाधिदैवतम. जो पुरुष आहे त्याला अधिदैव म्हणतात. पुरुष त्याला म्हणतात अधिदैव. आता पुरुष म्हणजे काय? तर पहा इथे शंकराचार्यांनी अर्थ केला जो मी आधी तुम्हाला सांगितला. पूर्णम अनेन इति पुरुषयनात, म्हणजे परमात्म्यालाच अधिदैव म्हणतात. सोपं म्हणतो जो पूर्ण आहे. अधिदैव म्हणजे पुरुष आणि पुरुष म्हणजे पूर्ण. असं जरा कॉलम बनवा तुम्ही. अधिदैव म्हणजे पुरुष, पुरुष म्हणजे पूर्ण. तर ज्याने संपूर्ण जग भरलेलं आहे, जो भरपूर आहे, त्याला म्हणतात अधिदैव. आणि तो काय करत आहे? शंकराचार्य इथे म्हणतात आदित्यांतर्गत हिरण्यगर्भ सर्व प्राणीकरणानाम अनुग्राहक. फारच छान. म्हणे तो सूर्य, चंद्र, पशु, पक्षी, वनस्पती, पृथ्वी सगळ्यामध्ये भरलेला आहे, व्याप्त आहे. काय करत आहे तो? अनुग्रह. सगळ्यांवर तो काय करत आहे? कृपा करत आहे. तर अधिदैव शब्दाचा अर्थ झाला तो पूर्ण परमात्मा जो सगळ्यांवर अनुग्रह करत आहे, कृपा करत आहे. हे पहा सूर्यामध्ये बसून तो करत आहे की नाही? प्रकाश देत आहे. ढगांमध्ये बसून पाणी देत आहे. तर सगळं काही तो काय? अनुग्रह. अनुग्रह म्हणजे कृपा, कृपा करणार आहे. त्याला म्हणतात अधिदैव. देवाचंच नाव आहे अधिदैव. पण इथे विशिष्ट अर्थ म्हणजे त्याचा एक संदर्भ घेतलेला आहे की तो नुसता बसलाय नाही, कृपा करत आहे. कृपा करणारा दैव अधिदैव असं समजा. हा आधी शब्दाचा अर्थ आता उद्या मी सांगेन. आधी म्हणजे वर,
आधी म्हणजे असतं वर. हां, त्याचे वेगवेगळे अर्थ आहे. उद्या मी आणखी जरा स्पष्ट करून सांगेन. आदिदैव, आधी इथे शंकराचार्य म्हणतात तसं अधिकृत्य. आधी उपसर्ग आहे खरं म्हणजे. आधी एक उपसर्ग आहे. उपसर्ग म्हणजे आधी लागतं. प्रिफिक्स मराठीमध्ये प्रिफिक्स म्हणतात त्याला. आधी अधिदैवतम झालं. आता पुढचा आधियज्ञ काय आहे? आधियज्ञ, तर आधियज्ञ म्हणजे परत देव भगवंताचंच नाव आहे आधियज्ञ. गंमत अशी आहे, ते तिन्ही नाव भगवंताचेच आहे. आदिदैव, आदियज्ञ, आणखीन अध्यात्म. पण संदर्भ थोडा वेगवेगळा आहे. अध्यात्म म्हटलं म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, शरीरामध्ये जे आहे, तर शरीरामध्ये जो चैतन्य आहे तो परमात्मा, त्याला अध्यात्म लक्षात घ्या. जो जगामध्ये परमात्मा व्याप्त आहे आणि कृपा करत आहे त्याला म्हणून अधिदैव. आणि आता तिसरं अधियज्ञ म्हणजे काय, तर म्हणे सर्व यज्ञाभिमानिनी देवता विष्णू आख्या यज्ञो वै विष्णू. विष्णूला यज्ञ म्हणतात, यज्ञो वै विष्णू असं होतं. तर आदियज्ञ म्हणजे विष्णू, सोपा अर्थ का, आदियज्ञ म्हणजे विष्णू. अच्छा, आता हा काय संदर्भ आहे, तर यज्ञ म्हणजे काय, आपण जे निस्वार्थ भावनेने कर्म करत आहोत आहे की नाही, त्याला आपण यज्ञ म्हणतो. ज्याच्यामध्ये आपण स्वाहा 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 सगळं करतो. यज्ञ एक प्रकारची काय भावना आहे. या निसर्गामध्ये या भावनेनेच यज्ञ होत आहे. पृथ्वी देत आहे, सूर्य देत आहे, चंद्र देत आहे, झाडं काय आहेत देत आहे, सगळे यज्ञ करत आहे. तर म्हणे हे यज्ञ ज्याच्याद्वारे होत आहे, लक्षात घ्या, त्याला म्हणतात आदियज्ञ. शंकराचार्य म्हणतात देह निर्वर्त्यत्वेन, ज्याच्यामुळे हा यज्ञ होत आहे, हे कर्म होत आहे, त्याला म्हणतात आदियज्ञ. थोडे जरा कठीण कठीण शब्द आहे सगळे. उद्या परत आपण जरा आणखी स्पष्ट करून सांगेन. पण आज सुरुवात काय होतं, पहिल्यांदा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा थोडंसं जड वाटतं, परत जेव्हा ऐकतो तर आदियज्ञ म्हणजे सुद्धा काय देवच आहे. पण आदियज्ञ म्हणजे कर्माच्या संदर्भात देवाचं नाव आहे. संदर्भ वेगवेगळे. कर्माच्या संदर्भात यज्ञ, अनुग्राहकतेच्या संदर्भात अधिदैव, देहाच्या संदर्भात अध्यात्म. एकाच परमात्म्याचे 3 नाव आहे. हो, काय झालं काही गडबड आहे क्या? त्यांना खोकला येतो ना, म्हणून त्यांनी गोळी दिली. म्हणून त्यामध्ये डिस्टर्ब नको मुद्दा तिथेच बसले. तर याप्रमाणे एवढे प्रश्न झाले. आता जो शेवटचा प्रश्न आहे, भगवंताला तो प्रश्न आवडलेला दिसतोय. कारण आता उरलेले जेवढे श्लोक आहे, किती उरलेले आहे, 24 28 आहे ना, तर 24 श्लोकांचा संबंध या शेवटच्या प्रश्नाशी. शेवटचा प्रश्न काय, मरण काळामध्ये तो कसा देवाचं स्मरण करतो. तर भगवंतानी याचं एवढं विस्तार केलेलं आहे की शेवटचा क्षण किती महत्त्वाचा आहे. आणि लोकांच्या कशा गती होतात, कोणी सूर्यमार्गाने जातो, चंद्रमार्गाने जातो, योगी कसा ध्यान करतो. आणि हा विषय आपल्याला खूप आवडेल. मरणाच्या नंतर काय होतं लोकांना याची फार उत्सुकता आहे. आमचे गुरुजी म्हणतात ते विसरत, मरणाच्या आधी तुम्ही काय करता त्याच्यावर लक्ष द्या.
मरणार जर तुम्ही आत्ता लक्ष दिलं चांगलंच होईल. तर आता इथे खूप इंटरेस्टिंग विषय आलेला आहे. म्हणून देवाने बाकीचे 7 प्रश्न पटापट एक अर्ध्या ओळी पूर्ण केले. पण आता अंतकाल फार महत्वाचा आहे. म्हणून पहा, हा श्लोक मी फक्त वाचतो. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यः प्रयाति समद्भावम् याति नास्त्यत्र संशयः. तर 8वा प्रश्न जो आहे त्याचं आता उत्तर सुरू झालं आहे. आणि त्या सुरुवातच करतात देव की अंतकाले च मामेव स्मरन्, शेवटच्या क्षणी जो माझं स्मरण करतो आणि देह सोडतो, कलेवरम मुक्त्वा, कलेवर म्हणजे देह शरीर, यह प्रयाती जो सोडतो, अंतकाले माम स्मरन् कलेवरम मुक्त्वा सह मद्भावम याती, तो माझ्याच भावाला प्राप्त करतो. मद्भाव म्हणजे मलाच प्राप्त करतो. इथून सुरुवात केली ते. आणि म्हणजे याच्यामध्ये संशय करू नका. न अस्ति अत्र संशय, अस्मिन विषयी, या विषयामध्ये संशय करू नका. आता लोकांना हाच प्रश्न की मेल्यावर जीव राहतो की नाही. तर मेल्यावर सगळं संपून जातं, हेच आता सामान्य समजता हाच आहे. पण शास्त्रांच्या आधारे जर आपण विचार केला तर म्हणे नाही, जीवात्मा राहतो. आणि कुठे जातो तर म्हणे शेवटची वृत्ती काय त्याची. आता इथे प्रवचन पूर्ण होईल आणि इथून तुम्ही कुठे जाल हे याच्यावर अवलंबून आहे की शेवटच्या क्षणी कोणचा विचार तुमच्यामध्ये. म्हणे प्रवचन फारच जड होतं. आधी चहा प्यायला आपण चहाच्या दुकानात किंवा मित्राच्या घरी जाऊ किंवा, पण आता जो विषय तो सोपा आहे. इथपर्यंत तर अवघड आहे. आता फार इंटरेस्टिंग विषय आहे. हा हो, म्हणून उद्या या. तर शेवटचा विचार हाच आला पाहिजे की आता उद्या यायचं आहे, तर मग उद्या यायचं. अंतकाले जमा. ठीक आहे. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.